आहेत की कोणीही उद्योजकांना जर त्रास दिला तर त्याला स्पेअर करायचं नाही, त्याला ठोकून बंद करायचं. आनंदाची गोष्ट ही आहे की हा प्लांट कुठल्याही एखाद्या मेट्रो शहरात न जाता अहिल्यानगर सारख्या सुप्यासारख्या एका ग्रामीण भागात येतोय. पण जे मराठी लोक उद्योगांमध्ये येत नाहीत आणि मराठी लोक उद्योग करत नाहीत ही सांगण्याची भूमिका काही लोक जी घेत आहेत. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो की आज स्वतंत्र भारतामध्ये आत्मनिर्भर भारत तयार करण्याकरता सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर मेक इन इंडिया आहे. ज्या ज्या गोष्टी आपल्याला इम्पोर्ट कराव्या लागतात, आयात कराव्या लागतात, त्या गोष्टींकरता जे काही इम्पोर्ट सबस्टिट्यूट आहे ते तयार करणं ही आज खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे. आणि हा संपूर्ण उद्योग जो भरतगीतेंनी उभा केलेला आहे हा इम्पोर्ट सबस्टिट्यूट करणारा म्हणजे एक प्रकारे आम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या परदेशातनं आयात कराव्या लागत होत्या आता त्या भारतातच बनवण्याचं काम हे भरतगीते यांच्या माध्यमातून होत आहे. ही मला असं वाटतं आपल्या सगळ्यांकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आज भरतनी सांगितलं की 10 कामगारांपासून त्यांनी उद्योग सुरू केला, आज 1000 कामगारांपर्यंत पोहोचलाय आणि लवकरच 3000 कामगारांपर्यंत हा उद्योग या ठिकाणी जाणार आहे. त्यामुळे डिफेन्स असेल, रेल्वे असेल, ऊर्जा असेल, एरोस्पेस असेल, हेल्थकेअर असेल, मरीन क्षेत्र असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये ॲल्युमिनियम फोर्जिंग हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं आणि त्या प्रत्येक क्षेत्रातलं काम हे टॉरल इंडिया या ठिकाणी करते. आणि विशेषतः डिफेन्स क्षेत्राचं जे इंडिजनायझेशन चाललेलं आहे त्याच्यामध्ये तर अत्यंत महत्त्वाची भूमिका ही टॉरलच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. मध्यंतरी मला असं काही ऐकायला मिळालं होतं की सुप्यामध्ये काही जेव्हा नवीन औद्योगिक इकोसिस्टीम तयार होते तर जसे चांगले लोक तयार होतात तसे काही वाईट लोकही तयार होतात. काही लोक जरा आमच्या उद्योगांना त्रास देण्याचाही प्रयत्न करतात. त्यामुळे मला असं समजलं होतं की काही तयार झालेले आहेत पण त्यानंतर त्यांचा बंदोबस्त आपण लावला आहे. आणि आजही मी एसपींना सांगतो आता ही जी सुप्याची MIDC आहे ही अत्यंत वेगाने वाढणारी अशा प्रकारची MIDC आहे. आणि उद्योग हा जर आपल्याला यशस्वी करायचा असेल ईज ऑफ डुईंग बिझनेस, कॉस्ट ऑफ डुईंग बिझनेस आणि त्या ठिकाणची कायदा आणि सुव्यवस्था या 3च गोष्टी असतात की ज्यामुळे उद्योग चांगला होऊ शकतो. ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आपण काम करतो, कॉस्ट कशी कमी आणायची असा आपण प्रयत्न करतो, लॉजिस्टिक्स कॉस्ट कशा कमी करायच्या याचा प्रयत्न आपण करतो. पुढच्या 5 वर्षाकरता कुठल्याही परिस्थितीमध्ये औद्योगिक विजेचे दर वाढणार नाही याची देखील आपण काळजी घेतली आहे. किंबहुना ते कमी कसे होतील हा प्रयत्न आपण करणार आहोत, ज्यातनं कॉस्ट ऑफ डुईंग बिझनेस याच्यावर देखील एक महत्त्वाचा परिणाम होणार आहे. पण लॉ अँड ऑर्डरच्या संदर्भात माझे स्पष्ट निर्देश आहेत की कोणीही उद्योजकांना जर त्रास दिला तर त्याला स्पेअर करायचं नाही, त्याला ठोकून बंद करायचं, पुन्हा कोणाची हिंमत होणार नाही अशा पद्धतीनं कायद्याने ठोकायचं. ठोकायचा अर्थ लोक वेगळा लावतात, कायद्याने त्याला ठोकून अत्यंत ताकदीनं या ठिकाणी छोट्यातल्या छोटी घटनाही सिरियसली घेऊन उद्योजकांना योग्य प्रकारे काम करता आलं पाहिजे. समजा एखाद्या उद्योगात काही अनएथिकल प्रॅक्टिस असतील तर लोकांनी रेग्युलेटरकडे गेलं पाहिजे, रेग्युलेटर त्याच्यावर कारवाई करेल. पण झुंडशाही, गुंडशाही ही कुठल्याही उद्योगात महाराष्ट्राच्या कुठल्याही MIDC मध्ये मी खपवून घेणार नाही हा संदेश मात्र या निमित्ताने निश्चितपणे मी देऊ इच्छितो. आणि मला विश्वास आहे की जोपर्यंत भरत सारखे उद्योजक आमच्या सोबत आहेत तोपर्यंत निश्चितपणे आपल्या प्रगतीला कोणीही थांबवू शकणार नाही. मित्रहो, 2016 मध्ये हा जो प्रवास सुरू झाला तो दशकानंतर आज अहिल्यानगरमध्ये 4 पटींनी पसरत आहे. आणि हा प्रवास हा एवढा, मी जेव्हा जर्मनीमध्ये BMW सारख्या कंपनीमध्ये सर पाहायचो, 10 वर्ष राहिलो, आपल्याकडे का हे होऊ शकत नाही ही माझी धडपड होती.
मला नेहमी वाटायचं की त्या रोबोटिकनी ज्या कोर येतात बीएमडब्ल्यूच्या प्लांटमध्ये लॉन्जिन सारखी एखादी वॉच स्वित्झर्लंड मधल्या एका छोट्या खेड्यामध्ये बनली जाती तर आपल्या देशात का होऊ शकत नाही. त्यामुळे मी 2014-15 मध्ये निर्णय घेतला आणि भारतामध्ये काहीतरी करण्यासाठी मी वापस आलो. आज आनंदाची गोष्ट ही आहे की हा प्लांट कुठल्याही एखाद्या मेट्रो शहरात न जाता अहिल्यानगर सारख्या सुप्यासारख्या एका ग्रामीण भागात येतोय. इथेच मला म्हणावं वाटतं औद्योगिकरणाचं विकेंद्रीकरण आजपासून सुरुवात झालेली आहे. आज मी थोडंसं स्टॅटिस्टिककडे येतो. सरांचा मी नुकताच डावोसमध्ये एक इंटरव्ह्यू घेतला होता. सरांचं खूप माझ्यावर प्रेम आहे, त्यामुळे ते त्या दिवशी जीडीपी मध्ये मॅन्युफॅक्चरिंगचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे याबद्दल आम्ही बोललो. मी परत एकदा सर त्याला एकदा उजाळा देतो. भारतामध्ये आपला 10 ते 12% जीडीपी कॉन्ट्रीब्युशन मॅन्युफॅक्चरिंगचं आहे. पण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपलं सर्वांचं विजन आहे की हा 25% पोहोचावा. आणि युरोपियन देश, डेव्हलप्ड देश जर्मनी सारखे, they have around 20% and more GDP contribution in manufacturing sector, because manufacturing sector is the one sector which is the core for your job creation, resilience and economical growth. आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली उद्योग मंत्र्यांच्या साथीने आज महाराष्ट्र मात्र 16% पुढे आहे आणि पूर्ण देशाचं इंजिन म्हणून काम करतोय. सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगला एवढं महत्त्व देताय. माझी आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांची 2015 मध्ये हॅनोवर या प्रदर्शनात पहिली ओळख झाली. सर उद्योगातली आपली दूरदृष्टी आणि गुंतवणूक भारतामध्ये आणण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी आपली जी धडपड होती ती मला नक्कीच भारावून टाकलं. म्हणूनच मी किंबहुना 2016 मध्ये आमचे पार्टनर लोथार टोनी आणि आम्ही भारतात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आणि ओघाने आपल्याच महाराष्ट्रात घेतला. आपल्या नेतृत्वाखाली तो घेतला. 2016 मध्ये बीकेसीच्या ग्राउंडमध्ये पहिला एमओयू सामंजस्य करार आम्ही केला. तो अवघ्या 2 वर्षामध्ये प्लांट चाकणमध्ये उभा करून उत्पादनामध्ये आलो. ऊर्जा, संरक्षण, रेल्वे आणि आरोग्य अशा अनेक क्षेत्रांमध्ये भारताला आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न तौराल इंडियाने केला. याची एक 2 अभिमानास्पद उदाहरणं म्हणजे सारथ टँक आणि अमृत भारत. सर आत्ताच आपण पाहिलं, या दोन्ही गोष्टींमध्ये डिफेन्समध्ये आणि रेल्वेमध्ये तौराल इंडियानी इंजिन ब्लॉक आणि गिअर कोर्स जो बनवला तो यापूर्वी कधीही भारतात बनला नव्हता. 2025 मध्ये चाकणचा हा प्लांट आपल्या क्षमतेने भरून गेला आणि 900 कर्मचाऱ्यांना इथे हाताला काम मिळालं आणि प्रतिमाह 300 टन आम्ही इथे उत्पादन करायला लागलो. तेव्हा इथेच थांबायचं नाही तर पुढे जायचं, यासाठी 2025 मध्ये दावोसमध्ये आपण एक करार केला. माननीय मुख्यमंत्री आणि उदय सामंतजी होते तिथे. हा करार करणं हे आमचं उद्देश नसून तो करार पूर्णत्वाकडे आणणं हेच आमचं ध्येय आहे. म्हणूनच आजचा प्लांट माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अवघ्या 1 वर्षामध्ये प्रोडक्शनाइज करून दाखवला. हा प्रवास एवढा सोपा होता का? तर नक्कीच नव्हता. 2014 मध्ये एक कामगार म्हणून काम करण्याची सुरुवात जर्मनीमध्ये केली. रिक्रुटमेंट, फायनान्स, लोकल समस्या अशा अनेक समस्यांना तोंड देत देत हा तंत्रज्ञान सुद्धा वेगळं होतं. त्यामुळे लोकांच्या ट्रेनिंग, त्यांचं स्किलिंग हे सर्व मला करावं लागलं. पण मला इथे सांगायला आनंद होतोय की त्यातनंच माझा आत्मविश्वास वाढत गेला. माझे आई वडील, माझे वडील आज इथे नाही आहेत, माझी भावंड, माझ्या पत्नीची आणि मुलांची साथ, विशेष म्हणजे ग्रामीण मातीचा संस्कार ह्या भरतला कधीही कुठलीही कमतरता भासू दिली नाही आणि 10 वर्ष ह्या देशामध्ये परत एकदा टिकू दिलं. आज ऊर भरून येतोय की 10 कामगारांपासून सुरू झालेला हा प्रवास आज
जागतिक कीर्तीच्या हार्वर्ड बिझनेस स्कूल यामध्ये केस स्टडीसाठी गेला आणि एप्रिल 2026 मध्ये अवघ्या जगामध्ये तौराल इंडियाचा हा प्रवास, लोथाटोनी भारतात कसे आले, भरतगीतेचं स्वप्न काय होतं, माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना कशी मदत केली, तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी त्यांना कशी मदत केली, ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये अधोरेखित केलेल्या आहेत. मी इथे एकच छोटीशी या तुकाराम महाराजांची ओळी सांगतो. जैसे बीज तैसे पीक, पेरावे ते उगवे, कर्म तैसे फळ मिळे, कोण न बोले देवे. जिद्दीला आणि कष्टाला आणि प्रामाणिक प्रयत्नाला आपल्याला नक्कीच फळ मिळतं. इथे आज विशेष करून मला आणखी एक सांगावं वाटतं सर, की उद्योगी तो देव जाणावा आणि आळशी तो दैव जाणावा. सर, आज तुम्ही माझ्यामध्ये एक उद्योजक बघितला म्हणून माझ्या विनंतीला मान देऊन इथे आलात. तुमचा भरत आळशी नाहीये आणि आणखी पुढे जाईल एवढा तुम्हाला अश्युअर करतो. शेवटी जाता जाता एवढंच सांगू इच्छितो की माननीय पंतप्रधान, माननीय मुख्यमंत्री यांचं जे विकासाचं विकेंद्रीकरण करण्याचं स्वप्न आहे, विकास हा फक्त पुणे आणि मुंबईत नाही झाला पाहिजे, तर तो परभणी, जळगाव आणि अमरावतीमध्ये झाला पाहिजे. यासाठी आज तौराल इंडियाने सुपा अहिल्यानगरमध्ये एक हा प्लांट याच्या रूपाने हे स्वप्न पूर्ण करण्याची एक प्रयत्न केलेला आहे असं मला वाटतं. याच सर्व गोष्टींमध्ये या भागातले पालकमंत्री माननीय विखे पाटील असतील, खासदार निलेश लंके असतील, त्याचबरोबर आमदार असतील, यांची आम्हाला नेहमीच साथ राहिली. आणि मी अहिल्यानगर मधल्या प्रत्येक नागरिकाला आश्वासित करू इच्छितो की तौराल इंडिया ही कंपनी फक्त एक इंडस्ट्रियल सेटअप नसून तो पुढच्या काही काळामध्ये या प्रभागाचा, या जिल्ह्याचा आर्थिक रोजगार निर्मिती आणि इथल्या इकोसिस्टम डेव्हलप करण्यासाठी कटिबद्ध राहील एवढं सांगतो. आज आपण महाराष्ट्रातनं वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातनं माझ्यावर प्रेम करण्यासाठी, या तौराल इंडियावर प्रेम करण्यासाठी आलात, त्याबद्दल मी मनपूर्वक आपले आभार मानतो. कारण डावोसला गेल्यानंतर आम्ही काय करतो, एमओयू करतो, त्याचं काय झालं अशी शंका मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आम्ही डावोसला गेल्यानंतर अगोदर 4 दिवस आणि आल्यानंतर 8 दिवस चालू असते. तर त्याला आम्ही उत्तर देण्यापेक्षा एका मराठी उद्योजकानं भरतगीतेनं त्याचं उत्तर दिलं, त्याबद्दल त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि मी आभार देखील मानतो. आता खरं तर हा प्रोजेक्ट बघायला त्या सगळ्या लोकांना बोलवलं पाहिजे, कारण भरतगीतेंच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांसमवेत आम्ही जी आता पाहणी केली त्याच्यामध्ये इथे जे मॅन्युफॅक्चरिंग होतंय ते प्रत्येक सेक्टरमध्ये होतंय. पण त्याच्यामध्ये हेलिकॉप्टरचे पार्ट तुम्ही बनवताय, जहाजाचे पार्ट बनवताय, रोड कन्स्ट्रक्शनमध्ये देखील तुम्ही पार्ट्स बनवताय. त्याच्यामुळे विविध सेक्टरमध्ये एक मराठी उद्योजक अतिशय ठामपणानं परदेशी लोकांना बरोबर घेऊन गुंतवणूक आणू शकतो, हे महाराष्ट्रामध्ये तुम्ही दाखवून दिलं. त्याबद्दल खरोखरच तुम्ही कौतुकास पात्र आहात. सीएम साहेब, मी 1-2 महिन्यापूर्वी फ्रांकफर्टला जेव्हा गेलो होतो तेव्हा भरतजींचा एक फार मोठा सत्कार त्या ठिकाणी झाला होता आणि तो माझ्या हस्ते झाला होता. तो सत्कार अशासाठी होता की या महाराष्ट्रातनं नोकरीसाठी गेलेला एक मुलगा पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये येतो आणि 500 कोटी रुपयाचा टर्नओव्हर करणारी परदेशातल्या लोकांना बरोबर घेऊन इंडस्ट्री टाकतो. याच्यासाठी एक महाराष्ट्रातला यशस्वी मराठी उद्योजक म्हणून त्यांचा सत्कार झाला होता. पण भरतजी, मी तुम्हाला मनापासून सांगतो, मी आल्यानंतर तुमच्या मातोश्रींना भेटलो आणि तुम्हाला बघितल्यानंतर तुमच्या मातोश्रींच्या डोळ्यामध्ये जे आनंदाश्रू होते ते परदेशातल्या सत्कारापेक्षा मोठे होते. कारण तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातनं लहानाचे मोठे होत असताना कामगारापासून केलेली सुरुवात आज मालकापर्यंत झाली, हा देखील अभिमान आमच्या सगळ्या मित्रांना आहे. मी तर भरतजींना उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री असल्यापासून ओळखतो. भरतजी, बरोबर ना? मी मुख्यमंत्री महोदयांना सांगेन की कशा पद्धतीनं सीओईपी मध्ये तुम्हाला घेऊ नये, सीओईपी मध्ये तुम्हाला घेऊ नये यासाठी किती प्रयत्न झाले याचा साक्षीदार मी देखील आहे. पण आता तुम्हाला सीओईपीला घ्या म्हणून सांगायची गरजच राहिली नाही. स्वतः सीओईपी तुमच्याकडे येईल की भरतजी, तुम्ही आता आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा. एवढं तुम्ही कर्तृत्वानं सिद्ध केलं
की एक मराठी माणूस काय करू शकतो. आणि तुम्ही बोलत असताना अजून एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगितली की तुमचं नातं हे ग्रामीण भागाशी आहे. मी देखील राजकीय माझ्या कारकिर्दीला सुरुवात ग्रामीण भागातूनच केली आणि ग्रामीण भागातल्या लोकांच्या खऱ्या अपेक्षा या उद्योजकांकडनं काय असतात हे तुम्ही समजू शकता. आणि म्हणूनच तुमच्याकडे आज 10 लोकांपासून झालेला कामगारांचा वर्ग हजारो लोकांपर्यंत गेलाय. हा देखील आदर्श मराठी उद्योजकांचा आहे. आणि म्हणून भरतचा आदर्श आम्ही तर उद्योजक म्हणून जे कोण असतील त्यांना घ्यायला सांगूच, पण जे मराठी लोक उद्योगांमध्ये येत नाहीत आणि मराठी लोक उद्योग करत नाहीत ही सांगण्याची भूमिका काही लोक जी घेत आहेत त्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं सडेतोड उत्तर हे भरतगीतेने दिलंय. आणि म्हणून भरतगीतेंचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. भविष्यामध्ये राज्याचा उद्योगमंत्री म्हणून तुमचा मित्र म्हणून तुम्हाला जे काही सहकार्य करायचं ते नक्की करेन. पण सुभाष देसाईंनंतर मी देखील तुमच्यासोबत आहे हे तिकडे युनिव्हर्सिटीला फक्त कळवा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.